सगळ्यांनी आत्ता ऑब्जेक्टिव्हसाठी अभ्यास केला तर डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर ह्याच्या अभ्यासाची सुरुवात कशी केली पाहिजे? विद्यार्थ्यांमध्ये एवढी भीती घालवली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची, की बाबा हे करावं लागेल, ते करावं लागेल, इथं असं असतं, इथं ते असतं, इथं हे असतं. आणि मग कॅपिटलिझममध्ये जसं चालतं, की पहिले भीती घालवायची आणि मग प्रोडक्ट लॉन्च करायचा. मग घ्या आमची इथिक्सची बॅच. या एम-पी-एस-सीतले तर बरेच पोरं मी तुम्हाला सांगतो आणि अभ्यास नाही करत नुसते बसले तरी पास होते. जर त्यांच्या कंटेंटला रायटिंग स्किलची जोड मिळाली, दे विल एक्सेल दॅन दोज हू आर कन्व्हर्टिंग फ्रॉम यू-पी-एस-सी टू एम-पी-एस-सी. नोट माय वर्ड्स, मी तुम्हाला अजूनही सांगतो. मे बी असं होऊ शकतं, ज्याला प्रॉपर ट्रेनिंग मिळालं, ज्याला गायडन्स मिळालं, असं होईल कोर एम-पी-एस-सी ऑब्जेक्टिव्ह करणारा पोरगा राज्यात पहिला. इंटरेस्ट असणं आणि पेपरमध्ये लिहिणं जमीन आसमानचा फरक आहे. इंटरेस्ट आपल्याला मोबाईलमध्ये रील बघण्यातही असतो, त्याच्यावर आपण ऑप्शनल करू शकतो का तयारी, किंवा ती गोष्ट करू शकतो का नाही. एक तुम्ही सांगितलं की वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास करा. कशी आहे ही वैज्ञानिक पद्धत? एम-पी-एस-सी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी कसं प्रिपरेशन केलं पाहिजे? नव्या पद्धतीसाठी कसा अभ्यास केला पाहिजे? आणि या विषयावरती आज आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अजित काकडे सर. सर नमस्कार. नमस्कार. थँक्यू. बोलकावरती सर तुमचं स्वागत. थँक्यू सो मच टीम बोलका. एम-पी-एस-सीसाठी जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलाय, हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणं किंवा असणं का गरजेचं आहे? बघा म्हणजे एम-पी-एस-सी डिस्क्रिप्टिव्हच्या आधी तुम्ही एक लक्षात घ्या, की पूर्वी ऑब्जेक्टिव्हचा जो पॅटर्न होता आत्ता 2024 पर्यंत आणि 2012ला जो चेंज झाला, त्याच्या आधी डिस्क्रिप्टिव्हच होता, एम-पी-एस-सी डिस्क्रिप्टिव्ह. हं. तर म्हणजे काही एम-पी-एस-सीनं गोष्टी क्लिअर केल्या नाही पब्लिकली, पण ज्या जाणवल्या होत्या त्यावेळेस, की एम-पी-एस-सीला डिस्क्रिप्टिव्हचे सिस्टीम जे पेपर चेक करणे वगैरे, तिथं बराचसा वेळ जायचा. म्हणून त्यांनी तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा एक विषय आणला होता आणि दुसरा विषय काय होता तो त्यांनी अजून डिस्क्लोज केलेला नाहीये. पण मग नंतर अशी परिस्थिती झाली, की यू-पी-एस-सीची जी तयारी करणारे विद्यार्थी होते, त्यांना डिस्क्रिप्टिव्हची तयारी करावी लागत होती आणि ऑल इंडिया लेव्हलला आता ऑलमोस्ट सगळ्या स्टेट पी-सी-एस म्हणजे राज्याच्या लेव्हलच्या ज्या नागरी सेवेच्या परीक्षा असतात, त्या डिस्क्रिप्टिव्ह झालेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांना यू-पी-एस-सीमधला टक्का वाढवण्यासाठी आम्ही एम-पी-एस-सी पण डिस्क्रिप्टिव्ह करसा असं कमिटी किंवा गव्हर्नमेंट लेव्हलला वगैरेची चर्चा झाली होती. त्यामुळं त्यांनी ते केलेलं आहे. पण एक ॲज अ मला वाटतं, की स्टुडंट, ॲज अ मेंटर मला असं वाटतं, की ते फार गरजेचं होतं. खूप जणांच्या अशा कंप्लेंट आल्या होत्या, की यशदामध्ये ट्रेनिंगला मुलांना ड्राफ्ट पण लिहिता येत नाही किंवा फाईल नोटिंग्स असतील किंवा प्रशासनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आणि मग बरेचसे आय-ए-एस अधिकारी ॲज अ कलेक्टर म्हणून खाली जेव्हा मीटिंग वगैरे घेतात, तर त्यांना बऱ्याच वेळेला असं जाणवलं, की या विद्यार्थ्यांना ज्या बेसिक रायटिंगचे स्किल्स आहेत किंवा ॲनालिटिकल ॲबिलिटीज आहेत, त्या तेवढ्या लॅकिंग आहेत. तसे इनपुट्स त्यांना वरच्या लेव्हलला गेले होते. जे कमिटीनं म्हणजे त्याच्यामध्ये अभ्यास केला होता का तेव्हा त्यांना या गोष्टी मिळाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ठरवून हा डिसिजन घेतला, की आपण पण एकतर पहिली गोष्ट, की यू-पी-एस-सीमध्ये एम-पी-एस-सीचा टक्का वाढवणे आणि दुसरा जे सगळं जग करतंय, त्या पद्धतीनं आपण राज्याच्या परीक्षा पण डिस्क्रिप्टिव्ह करणे. त्यामुळे हे गरजेचं होतं आणि वैयक्तिक माझं असं म्हणणं आहे, की गरज याची यासाठी होती, की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करत असताना विद्यार्थी ज्या पद्धतीनं सर्वांगीण बाजूनं विचार करून एक ॲनालिटिकल ॲबिलिटी तयार करणं आणि स्वतःची पर्सनॅलिटी त्या पद्धतीनं बनवणं आणि इथिक्ससारखा पेपर, इथिक्सचा किती इम्पॅक्ट होतो हे खरं तर विचार करण्याची गोष्ट आहे. पण काही का होईना त्या विद्यार्थ्याला 2-3 शब्द इथिक्सचे कळतील, 2-3 गोष्टी बघायला मिळतील, वाचायला मिळतील आणि लागाजगा का होईना तो ऑनेस्टी, इंटिग्रिटी या गोष्टींचा विचार करेल. हं, हं, कुठेतरी हं, हं. करप्शनसारख्या गोष्टी असतील किंवा बाकी गोष्टी कमी होऊ शकतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे हां. आणि त्या पद्धतीनं त्यामुळे हे खूप चांगलं गोष्ट आहे, की डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न आलेला आहे. एम-पी-एस-सी जो आता डिस्क्रिप्टिव्हबद्दल आपण बोललो, की आता तो आलाय. तर जी मेन्स असणार आहे, ती लिखाण आहे. बरोबर, लिहून बरोबर. अभ्यासाने ती द्यायची आहे. तर ह्याच्यासाठी जो लिखाण आहे, जो पेपर आहे, हा मुलांसाठी, हा विद्यार्थ्यांसाठी सोपा असणार आहे, की अवघड असणार आहे? आता म्हणजे माझी एक सवय आहे, मी खूप स्पेसिफिक असतो. म्हणजे तुम्ही जर हत्तीला झाडाला चढायला लावलं हं, किंवा पक्ष्याला जमिनीवर पळायला लावलं, तर तो कधीच पळू शकणार नाहीये. ज्याचा त्याचा स्किल सेट आहे. म्हणजे सोपं किंवा अवघड हे नाहीये. एखाद्याचा स्किल सेट जसं माझं पर्सनली असं मत आहे, की रायटिंग माझं चांगलं आहे, तर मला खूप आवडतं. रायटिंग हा विषय जो आहे म्हणजे आता नाहीये. 10वी-12वी पासून तर ग्रॅज्युएशन किंवा इव्हन मी जे काही आत्तापर्यंत पी-जी केलेत, पोस्ट ग्रॅज्युएशन्स केलेत किंवा बाकीचे डिग्रीजमध्ये जे काही लिखाण केलंय, तर मला सवय आणि ते मला छान वाटतं. माझ्यासारख्या विद्यार्थ्याला ते सोपं जातं. हं, हं, हं. याउलट काही-काही विद्यार्थ्यांचं ज्यांचं ऑब्जेक्टिव्हमध्ये म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवण्याचं स्किल आहे, हं, हं. कदाचित त्यांना तेवढं आवडणार नाही किंवा ते जाणारही नाही. त्यामुळं अवघड सोपा असा काही विषय नाहीये. ज्याचा त्याचा स्किल बेस किंवा स्किल सेट जे आहे, त्याच्यानुसार ते ठरेल, की कोणाला अवघड वाटेल, कोणाला सोपं वाटेल. या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी यू-पी-एस-सीमध्ये
शक्यतो मुलंही इंग्लिश लँग्वेज निवडतात आणि आपली इथली भाषा जी येते ती मराठी येते. तर ह्याच्यात एक गोंधळ आहे, की मराठी निवडावी की इंग्लिश निवडावी की हिंदी पण? कोणती भाषा निवडणं योग्य राहील? मला असं वाटतं, की बघा तसं जनरली बोलायला गेलं तर लँग्वेज जस्ट अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन, की कन्वे करायचं आहे तुम्हाला तुमच्या आयडियाज. काय फरक पडणार तुम्ही इंग्लिशमध्ये बोलले काय आणि मराठीत बोलले काय? आपण जे जनरली म्हणतो ना, की भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तसा विषय आहे, की पुढच्याला जे कन्वे करायचं ते पोहोचणं एवढं काम आहे. हं, हं, हं. फार फरक पडणार नाही. बट इथे एक खरी गंमत आहे, की तुम्ही इन जनरली लाईफमध्ये बघा किंवा डे टू डे लाईफमध्ये बघा, थोडासा इंग्लिशच्या बाबतीमध्ये बायस लोकांचा असतो, की इंग्लिश बोलणारा विद्यार्थी हुशार असतो किंवा थोडं इंग्लिश लिखाण करत असेल म्हणजे हा पोरगा हुशार असेल. हं, हं, त्यामुळे हं. इंग्लिश मीडियमकडे बघण्याचं जे परसेप्शन आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू प्रोफेसर्स जे इव्हॅल्युएट करतायत ते पण आणि इन जनरल इव्हन इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणं किंवा समाजामध्ये बोलत असणं, तर त्यांना एक कुठेतरी थोडंसं फेव्हरेटिझम किंवा एक काय म्हणता येईल त्याला थोडं लिबरल मार्किंग त्या ठिकाणी केलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं, की जिथं-जिथं शक्य आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी इंग्लिश मीडियमचा वापर करायला काही हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे पर्टिक्युलरली एम-पी-एस-सी 2025 तुम्ही जी परीक्षा बोलताय, त्या परीक्षेमध्ये हा पहिल्यांदा पॅटर्न आहे. तर मार्केटमध्ये जे अवेलेबल सोर्सेस आहेत, सगळे ओरिजिनल सोर्सेस इंग्लिशमध्ये आहेत. ट्रान्सलेशनच्या एरर्स वगैरे किंवा त्या पद्धतीचं, त्या लेव्हलचं, त्या डेप्थचं मटेरियल मराठीमध्ये अजून तरी अवेलेबल नाहीये. आपण स्वतः प्रयत्न करतोय त्या लेव्हलचं देण्याचा. हं, हं, हं. आता बघू ते परिस्थितीनुसार की कशा गोष्टी होतात, काय होतात. पण इंग्लिश एवढं क्वालिटी देणं, ट्रान्सलेशन त्या लेव्हलचं करणं, मला तरी वाटत की तुर्तास शक्य होईल. त्यामुळं ह्या सगळ्या अनुषंगानं जर विचार केला तर इट इज ऑल्वेज बेटर टू गो अहेड विथ इंग्लिश मीडियम, की त्यांना इंग्लिश मीडियमनं जायला पाहिजे ज्यांना शक्य आहे. अनफॉर्च्युनेटली नेक्स्ट जी जनरेशन येणारी आहे, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं कॉन्व्हेंटमधून शिक्षण झालेलं आहे. बरोबर. बऱ्यापैकी लोकांचं प्रोफेशनल ग्रॅज्युएशन आहे. हो. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फायनान्समधलं एम-बी-ए वगैरे काय असेल, तर त्या लोकांना थोडं यूज टू आहे. इट्स ऑल्वेज बेटर टू गो अहेड विथ इंग्लिश. जसं आपण बोललो इंग्लिश विषय निवडावा. तर जे जुने विद्यार्थी आहेत, ज्यांनी एम-पी-एस-सीचा अभ्यास पूर्णपणे आत्तापर्यंत मराठीतून केला आहे. तर ह्या मुलांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये काय फायदे होतील की नाही होतील? आणि त्यांना इंग्लिशमध्ये स्विच करून सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये लिहायच्या आहेत. तर ह्यात त्यांना कसं केलं पाहिजे? नाही, म्हणजे आता ज्यांनी ऑलरेडी मराठी मीडियममधून अभ्यास केलाय, हं. त्यांनी मला असं वाटतं अजिबात करू नये. मी हं, सजेस्ट हं, करेल हं. की अजिबात करू नये. खूप लोकांनी यू-पी-एस-सीमध्ये केलं. मी स्वतः ते बघितलं. काही लोकांनी इंग्लिशमधून मराठी मीडियममध्ये आले. उलट त्यांचा परफॉर्मन्स डाऊन झाला. यू-पी-एस-सीमध्ये पण मार्क कमी बघायला मिळाले आणि आता रिसेंटचा मला ट्रेंड माहीत नाही, पण मी जेवढा बघत होतो, मराठी मीडियम जर पर्सेंटेज आपण बघितलं म्हणजे 100 विद्यार्थ्यांनी मराठी मीडियममधून यू-पी-एस-सीची मेन्स दिली आहे आणि 100 महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्यांनी इंग्लिशमधून दिली आहे. 100% इंग्लिशमधून परीक्षा देणाऱ्यांचं सिलेक्शन जास्त आहे. आता त्यात बरेच इफ, बट येतात, स्टार कंडिशन्स अप्लाय होतात. बट इन जनरली तो एक रेशो आहे. त्यामुळे आता स्विच करू नये, अजिबात करू नये. ज्या मीडियममध्ये तुम्ही तयारी केली आहे, ज्यामुळे कंटेंट वापरलंय, रिसोर्सेस, संदर्भ ग्रंथ वापरलेत, त्याच मीडियममध्ये तयारी करावी. सगळ्यांनी आत्ता ऑब्जेक्टिव्हसाठी अभ्यास केलाय. आता डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर ह्याच्या अभ्यासाची सुरुवात कशी केली पाहिजे? तर एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल, की मार्केटमध्ये काय केलं म्हणजे आता तुम्ही स्पष्ट बोलायचं झालं ना, कॅपिटलिझम थ्राइव्हज ऑन फिअर आणि कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी जी आहे, आता हां. एज्युकेशन काय प्युअर त्या लेव्हलचं एज्युकेशन राहिलं नाही. सगळेजण हो, कॉर्पोरेट लेव्हलला आलेत. हो. तर त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये एवढी भीती घालवली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची, की बाबा हे करावं लागेल, ते करावं लागेल, इथं असं असतं, इथं ते असतं, इथं हे असतं आणि मग कॅपिटलिझममध्ये जसं चालतं, की पहिले भीती घालवायची, मग प्रोडक्ट लॉन्च करायचा. मग घ्या आमची इथिक्सची बॅच. घ्या मग इथिक्स करावं लागेल, हे करावं लागेल. हां. तीच गोष्ट चालू आहे. मला असं वाटतं एक खूप महत्त्वाचा पॉइंट बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पण लक्षात आला नाही. जे ऑब्जेक्टिव्हची तयारी करतायत, तर त्यांना अप्पर हँड आहे. जी यू-पी-एस-सीकडून एम-पी-एस-सीकडे येतायत त्यांच्यापेक्षाही यांना एक त्या ठिकाणी फायदा आहे. तो फक्त त्यांना करून घ्यावा लागेल. कसा? त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, की कंटेंट जे आहे, हं, ऑब्जेक्टिव्ह करणाऱ्यांचं टू द पॉइंट, फॅक्च्युअल, एकदम ॲक्युरेटली त्यांच्याकडे आहे. हं, फक्त त्यांच्याकडे एक गोष्ट लॅकिंग आहे, रायटिंग स्किल. हं, हं. जर त्यांच्या कंटेंटला रायटिंग स्किलची जोड मिळाली, दे विल एक्सेल दॅन दोज हू आर कन्व्हर्टिंग फ्रॉम यू-पी-एस-सी टू एम-पी-एस-सी. नोट माय वर्ड्स. मी तुम्हाला अजूनही सांगतो. मे बी असं होऊ शकतं, की ज्याला प्रॉपर ट्रेनिंग मिळालं, ज्याला गाईडन्स मिळालं, असं होईल कोर एम-पी-एस-सी ऑब्जेक्टिव्ह करणारा पोरगा राज्यात पहिला आला. बरोबर. ही वेळ दूर राहणार नाही.
खूप लोकांची ही गोष्ट लक्षातही आली नाही किंवा कोणी याच्याकडे बघतही नाही आहे. त्याचं कारण सगळ्यांना फक्त एक फोबिया दिला आहे, की लिहावं लागेल, लिहावं लागेल आणि लिहिणं एवढं अवघड नाही आहे. जर प्रॅक्टिस केली, व्यवस्थित त्या ठिकाणी स्किल तयार झाले, प्रॉपर फीडबॅक घेतला एक्सपर्ट्सकडून, जे रायटिंगमध्ये ऑलरेडी लोक आहेत, ज्यांनी यूपीएससीचे इंटरव्ह्यू दिलेत, यूपीएससीच्या मेन्स दिल्यात, त्यांच्याकडून जर गाईडन्स घेतलं, कसं लिहायचं हे कळलं, जे आहे ते कंटेंट कसं वापरायचं, मिनिमम कंटेंटमध्ये मॅक्झिमम आउटपुट कसा काढायचा, ज्याला कळलं तो जिंकला. आता जसं तुम्ही बोलले, की लिहायला आलं पाहिजे. ते लिहायला समजलं पाहिजे. आता इथे एक विषय येतो, की 250 मार्कासाठी निबंध आहे. 125, 125 असे 2 निबंध लिहायला लागतात. तर ते कसे लिहायला पाहिजेत? त्यांना काय तुम्ही आयडिया द्याल? विद्यार्थ्यांना काय सांगाल, की तुम्ही असा विचार करा, हे विचार डोक्यात ठेवा आणि तुम्ही निबंध लिहा? बघा, एक गोष्ट आता परत निबंधाच्या बाबतीमध्ये खूप जणांनी भीती घातली. हां. एक गोष्टच म्हणजे जे दिल्लीवरून किंवा बाहेरून आलेले लोक आहेत आणि हं, ज्यांनी हं, हं. एमपीएससी ऑब्जेक्टिव्हच्या पोरांना जी भीती घालवली किंवा मार्केटमध्ये की निबंध लिहावा लागेल, 250 मार्काचा लिहावा लागेल. हां. सिंपल गोष्ट होती. एमपीएससी ऑब्जेक्टिव्हमध्ये एक डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे. आणि त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 25 मार्काला एक असे 2 50 मार्काला निबंधच लिहायचे होते. फक्त तो निबंध तुम्हाला आता लार्ज स्केलवर लिहावा लागेल. त्यामुळे फार जास्त फरक पडला असं नाही. हां, डेफिनेटली ज्यांना लिहिण्याची सवय नाहीये त्यांना 250 मार्क्ससाठी 8 पेज, 10 पेज एक टॉपिकवर निबंध लिहिणं अवघड जाईल. पण मला असं वाटतं 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत निबंधाच्या बाबतीमध्ये. हां. एक की तुम्हाला रिलेव्हंट लिहावं लागतं. जो टॉपिक विचारला बरोबर. त्याच्या रिलेटेड आणि दुसरं फ्लोमध्ये लिहावं लागतं. ह्या पॅराग्राफमध्ये काहीतरी लिहिलं आणि दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय लिहिलं. 2 पॅराग्राफ कसे कनेक्ट करायचे, आयडियाज आहेत किंवा जे थॉट्स आहेत किंवा ज्या पद्धतीने तुम्ही लिहिताय त्याला कसं गुंफून ठेवायचं, त्याला कनेक्ट कसं करायचं, इंटरलिंक कसे करायचे पॅराग्राफ, ते स्किल आहे. ते हळू-हळू प्रॅक्टिसनं जर डेव्हलप झालं, तर ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि एसेमध्ये जे खूप लोकं इव्हन यूपीएससी ॲस्पिरंट्स चूक करतात, तीच एमपीएससीचे विद्यार्थी 100% करतील मला असा कॉन्फिडन्स आहे. कारण मार्केटमध्ये जे लोकं गाईडन्स करतायत ना, हां. त्यांनी बऱ्यापैकी लोकांनी स्वतःच परीक्षा दिलेल्या नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट त्यांचा भर कंटेंटवर असतो. बरोबर. निबंध हा कंटेंटचा विषय नाहीये. हं, हं. कंटेंट ते जीएसच्या बाकीच्या विषयात चेक करणार आहेत तुमचा. प्रिलिम्सला चेक करणार आहेत, फॅक्ट वगैरे सगळ्या. निबंध म्हणजे थोडक्यात नाही ज्याला बंद असा तो. तिथं काही बंधन नाहीये. निबंध जेव्हा यूपीएससीमध्ये ज्या कमिटीनं रिकमेंड केलं, त्यांचं जे रिझनिंग होतं, की पोरांचं पर्सनॅलिटी ओपन झाली पाहिजे. पोरांचं विचार, थिंकिंग त्यांना वेगळ्या विषयावर पर्स्पेक्टिव्हज डेव्हलप करता आले पाहिजे. त्यांचं एखाद्या विषयावरचं व्हॉस्ट नॉलेज जे आहे, इनसाइड आउट 360 डिग्री त्यांचा त्या टॉपिकचा, त्या विषयाचा अभ्यास त्या ठिकाणी दिसला पाहिजे. मला असं वाटतं इथेही तीच गोष्ट आहे. निबंधामध्ये तुमचे आयडियाज मॅटर करतात, तुमचे आर्ग्युमेंट्स मॅटर करतात, तुमचं थॉट प्रोसेस, तुमचं थिंकिंग आणि तुमचं एखाद्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मॅटर करतो. तिथे फॅक्टचा फक्त जो रोल आहे तो सपोर्टिंगचा आहे. जसं बांधकामात मी म्हणतो, की ज्या चिपा असतात, त्यांना बांधकाम थांबत नसतं, पण त्या मोठमोठ्या दगडांना सपोर्ट करायचं काम करत असतात. तसं फॅक्टचं आहे. फॅक्ट तिथं फक्त सपोर्ट करणारे महत्त्व, मार्क हे आर्ग्युमेंटला असतील. हे तुमचं थेसिस स्टेटमेंटला असतील. हं. हे तुमचं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही विषय मांडतायत हं. आणि विषयाचे एक आयाम किंवा डिटर्मिनंट्स किंवा त्याला आपण पर्स्पेक्टिव्ह किंवा त्यातल्या ज्या गोष्टी तुम्ही ओपन करतायत त्याला मार्क असणार. एका विषयाला वेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं बघताय. सिंपल एक गोष्ट की जेव्हा तुम्हाला एक विषय असतो की जसं यूपीएससीमध्ये फिलॉसॉफिकल एसे विचारतात. असा जर फिलॉसॉफिकल एसे जर विचारला, लव्हवर किंवा पीसवर जर विचारला, एका शेतकऱ्याचं पीसबद्दल काय म्हणणं असतं किंवा एखादा डॉक्टर पीसकडे कसा बघतोय किंवा अमेरिकेचं पीसबद्दल काय म्हणणं आहे, भारताचं काय वॉर, अमेरिका वॉरकडे टॅरिफ वॉर, ट्रेड वॉर, अमेरिकेचं काय म्हणणं असतं किंवा जनरल माणसाला काय फरक पडतो, सर्वसाधारण कुटुंबात काम करणाऱ्या एका महिलेला काय फरक पडतो. कोविड-19 सारखा विषय आला की असं पॅन्डेमिक आलंय, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन डॉक्टरचा वेगळा आहे. तिथे पैशाचा अँगल आहे. शेतकऱ्याचा, गोरगरीब माणसाचा की माझं धान्य विकल्या जाईल का, ट्रान्सपोर्ट बंद होईल का, हा त्याचा पर्स्पेक्टिव्ह. गृहिणीचं तिचं काहीतरी वेगळंच आहे. व्यापारी वर्गाचं वेगळंच दुःख आहे की बाबा माझं दुकान बंद राहील, मी पैसा कसा कमवणार आहे. किंवा ज्या लोकांनी ऑलरेडी सेटअप करून ठेवले, मोठमोठे रेंट भरतायत, दुकान बंद राहील तर मी रेंट कसा भरणार आहे, माझा ईएमआय कसा भरणार आहे. जॉबवाल्यांचा प्रश्न असतो, आम्हाला जॉबहून काढलं तर काय होणार. हो. गोष्ट एकच आहे, वेगळे लोक वेगळ्या पद्धतीनं विचार करतात. असा एका विषयाला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं, वेगळ्या अँगलनं प्रेझेंट करणं, तुमचे आयडियाज, थॉट्स त्या ठिकाणी मांडणं, हे शिकण्याचा प्रयत्न जर केला, निबंधासारखं स्कोरिंग कुठं नाहीये आणि निबंधासारखा सोपा विषय कुठला नाही. तुम्हाला जास्त पाठांतराची गरज नाहीये. तुम्हाला कुठलं फ्लॉवरी लँग्वेजची गरज नाही. खूप कोट्स टाकले पाहिजे, कविता पाठ केल्या पाहिजे, ह्या गोष्टीची अजिबात गरज नाही. प्लेन एकदम आयडिया लिहून लोकांनी 169 आउट ऑफ 200 यूपीएससीमध्ये मिळवलेले विद्यार्थी मी स्वतः बघितलेत.
त्यांच्याशी मी पेपर पण बघितलेत किंवा ह्या गोष्टी मला जवळून बघायला भेटल्यात. हे माझं नशीब आहे. ती गोष्ट आहे, ती पॉसिबल आहे. मग जर तुम्ही थिंकिंग म्हणताय, तर ह्या थिंकिंगसाठी एक बेसिक जर पॉइंट सांगायचे झाले, की हे पॉइंट आहेत, हे 5 पॉइंट आहेत, हे 10 पॉइंट आहेत. हे तरी एक बेसिक आहेत. तर असे कोणते पॉइंट तुम्ही सांगाल? सिंपल जो पेस्टल अप्रोच ॲक्च्युअली मी हा सजेस्ट करत नाही, पण जेव्हा केव्हा तुम्हाला काहीच कळत नाही ना, तेव्हा जीएसचे विषय निवडायचे. हिस्ट्री एखादा विषय फॉर एक्झाम्पल कोविड-19 पॅन्डेमिकचा घेतला आपण. इतिहासात असा कधी झालाय का? आपल्याला माहिती आहे की स्पेनमध्ये एक फ्लू आला होता. त्याच्याबद्दल तुम्ही लिहिलंय. हिस्ट्री आलं. तुमचं जिओग्राफी कुठं-कुठं स्प्रेड झाला, कसा-कसा स्प्रेड झाला. तुमचं सोसायटी आहे. सोसायटीमध्ये काय-काय इम्पॅक्ट झाला, गृहिणींवर काय झाला, व्यापाऱ्यांवर काय झाला, समाजावर, लग्न व्यवस्थेवर काय व्हायला, कोविडमध्ये लग्न झाले का, एंगेजमेंट झाल्या का, मुलं-बाळांचे जन्म झाले का, म्हणजे एज्युकेशनवर काय फरक पडला, ऑनलाईन वाढलं का. सोसायटी हा अँगलवरून तुम्ही आणू शकता. तुमचा जिओग्राफी झाला, हिस्ट्री झाला. पॉलिटीमध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय फरक पडला, इलेक्शन लांबले का, खूप लांबले, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे इलेक्शन वाढले, लोकांचं नेत्यांकडे बघण्याचं परसेप्शन काय बदललं का, त्यात काय बदल झालाय का, इंटरनॅशनल रिलेशनला काय फरक पडला का, 100% पडला, व्यापार बंद झालते, चायनासोबत कोणी लवकर व्यवहार करत नव्हतं. इंटरनॅशनल पेपर 3मध्ये इकॉनॉमीवर काय फरक पडला, प्रचंड त्या ठिकाणी तुम्हाला लिहिलेला कंटेंट मिळेल. बरोबर. डिझास्टर मॅनेजमेंट आहे, पॅन्डेमिक इट सेल्फ डिझास्टर त्याचं काय आहे, इंटरनल सिक्युरिटीवर त्यावेळेस किती गंमत आहे. म्हणजे कोविड-19मध्ये नक्षलायझमचं काय चाललं होतं, इंटर्न टर्ब्युलन्स काय चाललं होतं, किंवा वॉरवर जे काय हे व्हायचं, फायरिंग्ज वगैरे त्याचा काय प्रमेय झाला. इंटरनल सिक्युरिटी आणला तुम्ही इथिक्सवर. लोकांच्या नैतिकतेमध्ये काय फरक पडला का, लोकांच्या प्रामाणिकतेमध्ये काय फरक पडलाय का, लोकांचं वागणूक बदलली आहे का, लोकांचा स्वभाव बदलला का. काहीच द लिमिट. निबंध फक्त तुम्हाला स्किल डेव्हलप करूच तर आहे. निबंध म्हणजे मला असं वाटतं की कितीही लिहू शकतो आणि हो. चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. फक्त तुम्हाला त्या पद्धतीने हळूहळू स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करायला पाहिजे. आता एक आपण बोललो, की निबंध आपण कितीही लिहू शकतो. हां. कोणत्याही पद्धतीनं लिहू शकतो. आता निबंधाचे काही विषय असे असतात, की तो विषय वाचला, की असं वाटतंय, "अरे हां, मी ह्याच्यावरती लिहू शकतोय. मी ह्याच्यावरती 10 पानं लिहीन." 2 पानं लिहिल्यावरती काही सुचायचं सगळं बंद होतंय. तर जेव्हा निबंधाचे विषय आहेत, ह्यातून विषय कोणता आणि कसा निवडला पाहिजे, की ह्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित लिहाल? खूप अत्यंत महत्त्वाचा विषय. म्हणजे ॲक्च्युली जे तयारी करतात त्यांना पडला पाहिजे, हा प्रश्न विचारला पाहिजे. पहिला पॉईंट तुमचा होता की ते वाढवायचं कसं आहे. तर ते अडचण कुठे येते की लिहिता जास्त काय येत नाही. तुम्ही जेव्हा फॅक्ट लिहायला जातात ना, फॅक्ट लिमिटेड असतात. तुम्ही कोविड-19 फॅक्टवर काय लिहू शकता, हे वॅक्सिन आहे, एवढे लोक मेलेन, तेवढे झालेन, त्याला रेमडेसिवीर दिलं आणि हे दिलं. जेव्हा मी सांगितलं त्या पद्धतीने फिलॉसॉफिकल आस्पेक्टनं वेगळे पर्स्पेक्टिव्ह त्यात आणायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला खूप स्कोप त्या ठिकाणी मिळतो. दुसरा प्रश्न, टॉपिक कसा निवडावा, खूप हां. महत्त्वाचा आहे. एक सिंपल साधं वाक्य, सिलेक्ट ऑर्डिनरी टॉपिक, राईट इट एक्स्ट्राऑर्डिनरीली. हं, हं. बऱ्याच पोरांचं मिसकन्सेप्शन काय आहे किंवा बऱ्याच पोरांचं त्या ठिकाणी एक चुकीचं समज काय आहे, तर तो असा आहे की अवघड टॉपिक निवडला म्हणजे आपल्याला जास्त मार्क पडतील. मला असं वाटतं असं अजिबात नसतं. टॉपिक साधा जरी घेतला आणि तो एक्स्ट्राऑर्डिनरी जरी लिहिला तरी त्याला मार्क पडतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, टॉपिक निवडताना असा निवडावा की ज्याच्यावर आपण एक्सपांड करू शकतो, ज्याच्यामध्ये आपली पर्सनॅलिटी आपण दाखवू शकतो, जास्त आर्ग्युमेंट्स मांडू शकतो रादर दॅन फॅक्ट. 2 गोष्टी असतात. काही विषयामध्ये आपल्याकडे फॅक्ट भरपूर असतात. तो विषय शक्यतो निवडू नये, कारण फॅक्च्युअल गोष्टीमध्ये तुमची पर्सनॅलिटी कळत नाही. तुम्ही फक्त पुढच्याला नॉलेज देताय. तुमचं विचार, तुमचं थिंकिंग, तुमचे आयडियाज, तुमची ओरिजिनॅलिटी ही येते तुमच्या अशा विषयामध्ये जिथे तुम्ही एक्सपांड करू शकता. तो दुसरा क्रायटेरिया की तो निवडला पाहिजे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा, पॉझिटिव्ह ओरिएंटेड टॉपिक निवडला पाहिजे. टॉपिकच जर निगेटिव्ह आहे, त्यात तुम्ही पॉझिटिव्ह लिहून लिहिणार काय? बरोबर. आणि तुम्ही एखादी गोष्ट जरी खरी आहे, टॉपिकला धरून रिलेव्हंट आहे, जर निगेटिव्ह लिहिताय, तर तुमच्याबद्दल परसेप्शन वाचणारच निगेटिव्ह होणार आहे. निगेटिव्ह होते. UPSCमध्ये असे ट्रॅप एसे त्यांनी मुद्दामहून बऱ्याच वेळेला टाकलेले आहेत, की जिथं विद्यार्थी ट्रॅप झालेत. मला असं वाटतं 2016ला मी त्या इंटरव्ह्यूला पण होतो. एक वुमन इज एंडेंजर्ड, डेव्हलपमेंट इज एंडेंजर्ड, अशा टाईपमध्ये एक ट्रॅप क्वेश्चन होता. आणि माझ्या 2 मित्र ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेत, एकाला 83 मार्क होते आणि एकाला 110 काहीतरी होते. मला वाटतं त्यावेळेस मला 136 होते. तर त्यांना जर माझे एवढे मार्क असते, ते आज पोस्ट होल्डर राहिले असते. बरोबर. टॉपिक सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. निगेटिव्ह ओरिएंटेड अजिबात निवडू नये. फॅक्च्युअल शक्यतो निवडू नये. जिथं आपण स्वतः एक्सपांड करू शकतो, वाढू शकतो, हं, आर्ग्युमेंट्स आणू शकतो आणि एखाद्या टॉपिकला आपण किती वेगळ्या पद्धतीनं ओपन करू शकतो, तो हां. टॉपिक निवडला पाहिजे. निबंधावरती बरंच बोललो आपण. कसा निवडायचा, कसा लिहायचा, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत कसं जायचं. आता एक विषय येतो, जो आहे की ऑप्शनल. ऑप्शनल कसा निवडायचा हाच सगळ्यात पहिला प्रश्न आहे. कसा निवडला पाहिजे? बघा, ऑप्शनलची गंमत आहे. मी खरं YouTubeला पण व्हिडिओ टाकला होता आणि मी जिथे काम करत होतो ऑल इंडिया लेव्हलचं इन्स्टिट्यूट, तिथे मुद्दामून मी माझ्याकडे घेतला होता. अनफॉर्च्युनेटली ते सरांचं माझं रिलेशन चांगलं असतं, त्यांनी मला दिला. कारण काय होतं, की
पण एक फॅकल्टी आता ॲज अ अँथ्रोपॉलॉजी मी काय म्हणाल अँथ्रोपॉलॉजी भारी आहे. सोशिओलॉजीचा मास्टर म्हणून सोशिओलॉजी भारी आहे. पी-एस-आय-आरचं म्हणून पी-एस-आय-आर भारी आहे. मी त्या घेण्याच्या पाठीमागे होतो की न्यूट्रल वेनं त्यात सांगणार होतो, की जो बेसिक क्रायटेरिया आता 2 गोष्टी अजून लक्षात घ्या. पहिली 25च्या राज्यसेवा पूर्वसाठी जी परीक्षा होणार आहे सप्टेंबरमध्ये, त्यासाठी ऑलरेडी निवडून झालेत. त्यासाठी क्रायटेरिया वेगळा होता. आपण बोलूया आता 26ला जे पुढे येणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी काय विचार केला पाहिजे? ऑप्शनल निवडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही बघितली पाहिजे, की आपला स्वभाव, आपली पर्सनॅलिटी कशा प्रकारची आहे आणि ह्या ऑप्शनलची डिमांड काय? 2 गोष्टींवर आपण केलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचं बॉलिंग स्किल चांगलं आहे, तर तुम्ही ॲज अ बॉलर त्या ठिकाणी गेलं पाहिजे किंवा बॉलिंगचं ज्या टीममध्ये रिक्वायरमेंट आहे तिथंच गेलं पाहिजे. ज्या टीमला बॅटिंगची रिक्वायरमेंट आहे तिथे गेले तुम्हाला संधी कदाचित मिळणार नाही. कळलं का? त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करून बघा, की मी कशा प्रकारचं ऑप्शनल आता ऑप्शनलमध्ये 2-3 प्रकार जर आपण 2 प्रकार सिंपल बघितले. स्टॅटिक ऑप्शनल की ज्याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी त्याच गोष्टी तुम्हाला लिहायच्या असतात. दुसरा असतो डायनामिक. त्याच्यामध्ये दिलेलं असतं काही गोष्टी त्याला घुमून फिरून आपण जेव्हा ट्विस्ट करून किंवा तुमचे विचार ओळखण्यासाठी बनवलेले प्रश्न असतात. काही करंट लिंक प्रश्न असतात. असे प्रश्न. जर तुमची डायनामिक लेव्हलची माझी स्वतःची सांगाल तर डायनामिक लेव्हलची मला GS2ला ऑल्वेज चांगले म्हणजे अँथ्रोपॉलॉजीला फार 2-2.5 महिन्याची तयारी करून मला 142 मार्क होते. जिथं त्यावेळेस मला काही गाईड करणाऱ्यांना पण तेवढे नव्हते. हां, हां, हां. काही लोकांचे बरोबर. सिलेक्शन झाले तरी तेवढे पडले नाही. म्हणजे माझा स्टुडंट किंवा मित्रच म्हणू आपण त्याला. त्याला IPS आहे आता आणि त्याला पेपर 2 लांचीच मार्क होते. त्याला जर 142 असते तर IAS महाराष्ट्र राहिला असता. पेपर 2 मध्ये थोडं स्किल लागतं जे डायनामिक लेव्हलचं आहे आणि मला असं वाटतं की तो ऑप्शनल निवडला पाहिजे. माझ्या आयुष्यात त्या चुका झाल्या आणि बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय मार्केटमध्ये जो अवेलेबल आहे तो घेण्याचा प्रयत्न करतात. जे आमच्या काळात आम्ही चूक केली म्हणजे पबॅडकडून जिओग्राफी मग जिओग्राफीकडून अँथ्रोपॉलॉजी असं लक्षात आलं अँथ्रो वी कॅन राईट बेटर. तर 2 गोष्टी ज्या स्टॅटिक आणि डायनामिक ज्याची पर्सनल डायनामिक आहे त्यानं डायनामिक निवडला पाहिजे. त्याची स्टॅटिक पर्सनॅलिटी त्यानं स्टॅटिककडेच गेलं पाहिजे. त्याला डायनामिक नाहीच जमत. काही लोकांचं जसं IIT वाले आता ज्याचं एक्झाम्पल दिलं IPS तो IIT वाला आहे. स्पेसिफिकली असं बरेच लोक MBBS वाले आहेत. MBBSला कसं असतं खूप छोटे-छोटे प्रश्न असतात. ॲक्युरेटली यावे लागतात. त्यांना ती सवय लागली असते. तसा ऑप्शन असेल तरच मार्क पडतात. जर असं विचारलं की दिलेलं कंटेंट फार छोटं होतं आणि मोठं लिहायचं तिथं काय होतं. मी अँथ्रोपॉलॉजीला एक क्वेश्चन सांगतो. एक एक्झाम्पल होतं इंटरप्रिटेटिव्ह थिअरीज म्हणलं की बालिनीज कॉक फाईट म्हणजे बालिनीज जो देश आहे त्याच्यामध्ये ते कोंबड्यांच्या झुंज लावतात. याच्यावर 15 मार्काला क्वेश्चन लिहायचा होता. आणि जे रेग्युलर पुस्तक होतं त्यात फक्त एवढं दिलं होतं की बालिनीज कॉक फाईट. आता त्याला इंटरप्रिट करायचं होतं. हं, हं, हं. आता ते मला वाटतं मी चांगल्या पद्धतीने केले मार्कही चांगल्या ठिकाणी आले होते. मी नंतर येऊन हां. चेक केलं तर ते बरोबर होतं. हं, हं. अशा पद्धतीनं बऱ्याच लोकांना लिहायला जमत नाही. त्यांनी अशा विषयामध्ये जाऊ नये. डायनामिकमध्ये थोडक्यात जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर एक सोशिओलॉजी आहे, जो बऱ्यापैकी डायनामिक आहे. पेपर 1 नाही, आय एम टॉकिंग अबाउट पेपर 2. अँथ्रोपॉलॉजीचा काही भाग, सोशिओ कल्चरल अँथ्रोपॉलॉजी, ट्रायबलचा काही पार्ट म्हणा किंवा इंडियनमध्ये करंट लिंक डायनामिक पार्ट आहे. PSRचा काही भाग आहे. पबॅड ऑलमोस्ट डायनामिक पार्ट आहे. स्टॅटिकमध्ये जिओग्राफी येतो. स्टॅटिकमध्ये तुमचा झुलॉजी, बॉटनी, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, जिओलॉजी हे स्टॅटिक आहेत. हं, इथे हं. हिस्ट्री इज इव्हन स्टॅटिक. इथे तुम्हाला ज्याला पाठांतर चांगलं आहे, जे लक्षात ठेवू शकतं, ज्याला ॲज इट इज लिहायची सवय त्यानं स्टॅटिककडे गेलं पाहिजे. हा महत्त्वाचा आहे. बाकीच्या क्रायटेरियाला मी क्रायटेरिया मानत नाही, की GSला ओव्हरलॅप होतो म्हणून घ्या. तुमचा इंटरेस्ट सगळ्यात चुकीची गोष्ट तुमचा इंटरेस्ट म्हणून घ्या. इंटरेस्ट असणं आणि पेपरमध्ये लिहिणं यात जमीन आसमानचा फरक आहे. फरक आहे. इंटरेस्ट तर आपल्याला मोबाईलमध्ये रील बघण्यातही असतो. त्याच्यावर बरोबर. आपण ऑप्शनल करू शकतो का तयारी किंवा ती नाही. गोष्ट करू शकतो का नाही. विषय काय होतो तुम्हाला दिलेली स्पेस टेम्पोरल आणि स्पेशल गोष्टी बघितल्या पाहिजे. 150 शब्द दिलेल्या 7 मिनिटामध्ये लिहू शकतो का? येस, गो अहेड, नाही तर नाही. बाकी तुमच्या नॉलेजला कचरा किंमत नाही. तुम्ही भले PhD होल्डर आहे, पण तुम्हाला दिले 7 मिनिटं 150 शब्दात लिहायचं. हं, लिहिता हं. येतंय का? येस, गो अहेड, नाही तर नाही. संपला विषय. हा प्रश्न कायम स्वतःला विचारा, की या विषयामध्ये मी कम्फर्टेबल राहू शकतो का? मी मी लाँग लिहू टर्मला शकतो लिहू का? शकतो का? ह्याच्यात अजून एक विषय येतो, की टॉपरचा ऑप्शनल घेणं. घेतला पाहिजे की नाही? आता विषय गंमत काय होते, टॉपर कुठला आहे, काय त्याच्यावर विषय असतो. जसं मी म्हटलं तुम्हाला, असं काही नाही आहे. जो पूर्वी एक ट्रेंड होता, की जिओग्राफीमध्ये मार्क पडत नाहीत. तर मला वाटतं रँक 42 मी तिथं असताना हिमांशू का काहीतरी नाव होतं त्याचं. त्याला जिओग्राफीमध्ये खूप चांगले मार्क होते. हं, पहिलाच हं, हं. अटेम्प्ट होता. IIT पास आउट स्टुडंट होता. म्हणजे हं. असं नाही आहे, की टॉपरचाच निवडला पाहिजे. परीक्षा टॉपरला नाही द्यायची, तुम्हाला द्यायची. बरोबर. त्यामुळं तुम्हाला जो सुटेबल होतो तो निवडला पाहिजे. कधी-कधी टॉपर चेंज होत राहतो आणि UPSC कधी-कधी स्केलिंग सिस्टम आहे. ते कधी कुठल्या विषयाला टॉपला आणायचं हे बदलेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ट्रेंड अनालिसिसचा निश्चितपणे अभ्यास केला पाहिजे, थोडा अंदाज घेतला पाहिजे. पण हं. विनाकारण फक्त ट्रेंडकडे बघून आपण जर अँथ्रोकडे पळतोय, आपण सोशिओलॉजीकडे पळतोय किंवा आपण PSRकडे पळतोय, तर मात्र आपण खूप मोठी चूक त्या ठिकाणी करतोय. आता आपण बोललो, की ऑप्शनल निवडायचा कसा? कोणता घ्यायचा?
आता एक सांगा, की ऑप्शनलचं प्रिपरेशन कसं करायला पाहिजे? ऑप्शनलची जी UPSCची डिमांड आहे, तर ती आहे तुमची ऑनर्स लेव्हलची म्हणजे मोर दॅन ग्रॅज्युएशन, लेस दॅन पोस्ट ग्रॅज्युएशन. एम-पी-एस-सीमध्ये मी सांगेल पुढचे 4-5 वर्ष तरी ती ग्रॅज्युएशन लेव्हलची असेल. त्यामुळे खूप इन डेप्थ जाण्याची जास्त गरज नाही. लेव्हल 2-3 कडे जाण्याची गरज नाही. मॅक्स लेव्हल 2 पर्यंत, लेव्हल 1, हं. लेव्हल 2 पर्यंत अभ्यास केला पाहिजे. एक विषय जिओग्राफी, तर ग्रॅज्युएशनला जे एखाद्यानं एम-ए जिओग्राफी करत असेल, एम-ए हिस्ट्री करत असेल, तर त्या लेव्हलला जो अभ्यास लागतो त्याच लेव्हलला अभ्यास केला पाहिजे. सुरुवातीला एकदम बेसिकपासून सुरू केलं पाहिजे. स्टेट बोर्डाचे बुक्स असतील किंवा तुमचे एन-सी-आर-टी असतील. 6वी पासून सुरू करायला काही हरकत नाही. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, मग 11वी, 12वीचे आणि मग संदर्भ ग्रंथ जे असतात, रेफरन्स ज्याला म्हणतो. जिओग्राफीमध्ये सविंद्रा सिंग आहे किंवा हिस्ट्रीमध्ये तुमचं ग्रोव्हर अँड बेलेकर आहे किंवा अजून जे काही एम्बर अँड एम्बर आहे, ते तर सिलेक्टिव्हलीच वाचलं पाहिजे. तर थोडंसं विचार करून हं, हं. प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे आणि बेसिक जसं की अँथ्रोपॉलॉजी एक गाईड आहे सुरुवातीला, की इंट्रोडक्शन टू अँथ्रोपॉलॉजी. ते सुरुवातीला वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे विषय कसा आहे, काय आहे. एकदम सुरुवातीलाच आन्सर रायटिंग करणं किंवा त्या विषयामध्ये पारंगत होणं याचा विचार नाही केला पाहिजे. विषयाची ओळख, त्याला जाणून घेणं, त्याचा कोर काय? प्रत्येक विषयाचा एक कोर असतो. तो कोर समजून घेतला पाहिजे आणि ऑल्वेज त्या कोरला धरून पुढे गेलं पाहिजे आपण हळू-हळू. बेसिक लेव्हलला पहिले केलं पाहिजे, मग हळू संदर्भ ग्रंथाकडे गेलं पाहिजे. इंटरव्ह्यूचं कसं प्रिपरेशन केलं पाहिजे? इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे डायरेक्ट इंटरव्ह्यूचा कॉल आल्यावर सुरू होतं. मला असं वाटतं एकदम रिव्हर्स ऑर्डरमध्ये ही गोष्ट झाली पाहिजे. पर्सनॅलिटीचे काही भाग असतात, पर्सनॅलिटीचे काही ॲस्पेक्ट्स असतात, ट्रेट असतात. ते 1-2 महिन्यात बदलत नाही. त्याला वर्षानुवर्ष लागतात. मी जे आज बोलतोय, हे मी 10 वर्षापूर्वी नव्हतो. UPSCच्या प्रिपरेशनमध्ये काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या, पर्सनॅलिटी डेव्हलप झाली. नवीन-नवीन गोष्टी माझ्या पर्सनॅलिटीमध्ये ॲड होत गेल्या. त्याला वेळ लागला. त्यामुळे इंटरव्ह्यूची प्रिपरेशन एकदम स्टार्टिंगपासून केली पाहिजे. ॲटलीस्ट तुम्हाला बेसिक गोष्टी कळल्या पाहिजे. जसं UPSCनं पर्सनॅलिटी टेस्टमध्ये दिलेत शब्द. तुमचं क्रिटिकल थिंकिंग, सोशल कोहेजन, हं. तुमचं डिसिजन मेकिंग, तुमचा अलर्टनेस, तुमचा अटेंटिव्हनेस हे स्किल्स तुमच्यामध्ये असले पाहिजे. हं, हं, हं. हळू-हळू ते स्किल बिल्ड करण्याचा प्रयत्न म्हणजे ॲज अ ऑफिसर आपल्याला काय करायची गरज पडणार आहे? आपण एखाद्या समस्येकडे कसं बघितलं पाहिजे? त्याला सोल्युशन कशा पद्धतीनं हं, काढलं हं, हं. पाहिजे? मिनिमम रिसोर्सेसमध्ये मॅक्सिमम आउटपुट कसं दिलं पाहिजे? हे आपल्यासारखं दिलं पाहिजे आणि आपण एक आपली ओरिजिनल पर्सनॅलिटी तयार केली पाहिजे. इंटरव्ह्यू इज नथिंग बट पर्सनॅलिटी टेस्ट. तुमची पर्सनॅलिटी अशा पद्धतीनं बनवा, जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार बनवा. ऑटोमॅटिक ते तुम्हाला सिलेक्ट करतील. उद्या तुम्हाला तहसीलदार म्हणून बसताना काय कामं करायची आहेत आणि ते कामं करण्यासाठी कुठले स्किल लागणार आहेत, ते तुमच्यात आज असतील, तर दे आर ऑल्वेज हॅपी की तुम्हाला प्रमोट करतील. तुम्हाला बरोबर. इंटरव्ह्यूला मार्क चांगले देतील. हो. त्यामुळे त्या पर्सनॅलिटीची जी सुरुवात आहे, ती पहिल्या स्टेजपासून हळू एक गोष्ट एक तर स्टार्टिंगला दुसऱ्याचं व्यवस्थित ऐकून घेणं, इथपासून सवय असली पाहिजे. हां. स्ट्रॅटेजिक पॉज घेणं, मग आपण विचारपूर्वक उत्तर देणं. तर स्वतःचं असं मत तयार करणं फार गरजेचं आहे. ओरिजिनॅलिटी त्या ठिकाणी असली पाहिजे. स्वतःचे व्ह्यूज, आयडियाज, थॉट्स, थिंकिंग ही हं, त्या हं. प्रकरणामध्ये तयार झाली पाहिजे. मुद्देसूद बोलणं, स्ट्रक्चर्ड, ऑर्गनाइज्ड, प्रायोरिटाइज्ड आन्सर असले पाहिजे. काहीतरी उगाच विचारलं आणि बोलतोय, ही हां. पद्धत नसली पाहिजे. टू द पॉइंट असली पाहिजे. स्पेसिफिकली असली पाहिजे. म्हणजे की इन जनरल की सगळेच खराब असतात, हुंडा घेतात. अशी पद्धत नाही. काही लोकं असेही आहेत, जे हुंडा घेत नाहीत. असेही लोकं आहेत, ते खूप चांगले आहेत. बरोबर. आपण तिथं जर तर वर बटवर बोललं पाहिजे. बऱ्याच वेळेला ते ट्रॅप क्वेश्चन हं, हं, विचारतात. हं, हं, हं. तुम्हाला असं वाटतं का, की महाराष्ट्रात खूपच अत्याचार वाढलाय, महिलांवर हां, हे हां. होतंय, ते होतंय आणि एक जनरली असं पिक्चर तयार केलं जातं मीडियाचं वगैरे, की खूप काही-काही मीडिया चॅनल असे आहेत, जे फेमस आहेत. ते फक्त निगेटिव्ह न्यूज असतात. त्यांच्या 10 न्यूज काढा, त्यातल्या 9 न्यूज ह्या निगेटिव्ह ओरिएंटेड आहेत आणि त्या बघून आणि ते बघून आपलं एक परसेप्शन तयार व्हायला खरंच जगात खूप वाईट चाललंय का? माझं स्पष्ट म्हणणं ॲज अ इंटरव्ह्यूचा कॅन्डिडेट तुम्ही बघितलं पाहिजे. महाराष्ट्रात मागच्या 1 वर्षात एन-सी-आर-बीचा रिपोर्ट काढा. किती घटना घडल्यात? त्यातल्या म्हणजे एक पॉप्युलेशननुसार नॉर्मली किती घडतात? म्हणजे अमेरिकेमध्ये 1 लाखामागे किती घटना घडतात आणि भारतात 1 लाखामागे बघितलं तर फार जास्त काही गोष्ट नाहीये. फक्त आपल्याकडचा मीडिया हायलाइट करतो. मग आपला इंटरव्ह्यू घेणाऱ्याला हे पटवून देता आलं पाहिजे, की नाही सर मला असं वाटतं, की बाबा आहे काही अंशी काही घटना घडतायत. पण त्यामुळं फारच वाईट चाललंय महाराष्ट्रात, असं अजिबात नाही. कारण महाराष्ट्रामध्ये 1 लाखामागे 10 घटना घडतात. उलट अमेरिकेमध्ये 1 लाखामागे 13 घटना घडतायत. आपण हां, अमेरिकेपेक्षा हां. त्या ठिकाणी बेटर करतोय. चांगलं आहे. बिहारपेक्षा आपण बेटर करतोय. आपण राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणापेक्षा बेटर करतोय. बरोबर. पुढच्याला सांगितलं फॅक्ट, डेटा तुमच्या असला हां. पाहिजे. तुमचं सबस्टॅन्शिएशन असलं पाहिजे. तुम्हाला ते आर्ग्युमेंट्स मांडता आले पाहिजे. त्याला बरोबर. प्रूव्ह करता आलं पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये बरोबर चूक असं काही नसतं. हं, हं, हं. तुमचं जे स्टँड आहे, तुमचा जो व्ह्यू आहे, तो थिंकिंग. पुढच्याला कन्व्हे करता आला. बरोबर. आता एक असं आहे, की एम-पी-एस-सी डिस्क्रिप्टिव्ह होते. यू-पी-एस-सीवाल्यांनी ऑलरेडी अभ्यास केलाय. ती कॉम्पिटिशन असेल का? खूप लोकांना ही गोष्ट लक्षात आली नाही.
UPSC मेन्स आणि MPSC मेन्स इकडे एसी आहे 250 मार्काला झाला, फक्त एवढीच गोष्ट आहे. हां. डिस्क्रिप्टिव्हमध्ये राज्यसेवेला 25 मार्काला एसी लिहावाच लागत होता, 2 एसे एका हां. पेपरमध्ये, संपला विषय. तिकडे हिस्ट्री होतं, हं. इकडे हिस्ट्री आहे. फक्त इथे वर्ल्ड हिस्ट्री ॲडिशनल आहे. मॉडर्न तिकडे होतं, पोस्ट इंडिपेंडन्स तिकडेही होतं, तुमचं महाराष्ट्राचा इतिहास तिकडेही होता, महाराष्ट्र इकडे आहे. जिओग्राफी तिकडे होतं, जिओग्राफी इकडे पण आहे. तिकडेही वर्ल्ड होतं, इकडेही वर्ल्ड आहे. सोसायटी सोशिओलॉजीचा पार्ट थोडाफार जो नवीन आहे. बाकी मोस्ट ऑफ द थिंग HRDमध्ये सोशल स्कीम्स वगैरे सोशल इश्यूज ऑलरेडी होते. पेपर 2 मध्ये पॉलिटी तिकडे होतं, पॉलिटी इकडे आहे. उलट यांना अजून आर्टिकल पार्ट आहे, त्यांना अमेंडमेंट पार्ट आहे, त्यांना सुप्रीम कोर्ट जजमेंट पार्ट आहेत, सगळ्या गोष्टी माहीत आहेत. इथिक्स मात्र कम्प्लिटली नवीन विषय आहे. पण एक मॉरॅलिटीवर व्हॅल्यूजवर एक छोटासा टॉपिक HRDमध्ये पण होता, त्याच्यावर ते प्रश्न विचारायचे. इथिक्स पण फारच नवीन आहे, अशी गोष्ट नाही आहे. आणि इथिक्सचा अभ्यास करण्याची गरज आहे का? इथिक्स म्हणजे काय, की बाबा मी एखाद्या बाईला रस्ता क्रॉस करताना मदत केली पाहिजे का नाही केली पाहिजे, याला काय शिकणार आहे तुम्ही? बरोबर. एखाद्याचे 10 रुपये सापडले वापस दिले पाहिजे का नाही दिले पाहिजे, याला काय अभ्यास करायचा? ऑनेस्टी, इंटिग्रिटी, आपण जे काम करतोय ते प्रामाणिकपणे करतोय का? प्रोबिटी काम, थिंकिंग आहे, केस स्टडीज वगैरे देत आहेत. त्याच्यात इथिक्स सारखा एक विषय आहे जो कम्प्लिटली न्यू आहे. मला असं वाटतं इथिक्स काय अभ्यास करण्याचा विषय नाही, तो स्वतःची पर्सनॅलिटी ओळखण्याचा आणि स्वतःच्या पर्सनॅलिटीला एक पेपर स्वरूपात मांडण्याचा विषय आहे. त्यामुळे तिथं काही खूप वेगळं करण्याची गरज नाही. ऑप्शनल विषय आहे, तो कम्प्लिटली नवीन असेल, तिथं डेप्थ करावं लागेल. पण ज्या लोकांचा समजा ऑप्शनल आहे, जी हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, PSIR सोडून द्या, म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, पबॅडचा खूप सारा पार्ट त्यांनी पेपर 2 मध्ये गव्हर्नन्समध्ये ॲड केला होता. म्हणजे विषय ओळखीचाच आहे, बरेचसे टॉपिक सेम आहेत, फक्त थोडे डेप्थला जाऊन करायचे आहेत किंवा काय करायचे आहेत. आणि जसं मी आधी सांगितलं की UPSCच्या पोरांचा अभ्यास हे सगळ्या नोट्स रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत, पण कंटेंटनं, फॅक्ट बेस्ड, डेटा बेस्ड टू स्पेसिफिकलीनं MPSCच्या पोरांना ऑलवेज ॲडव्हान्टेज राहील. आणखीन एक आहे की UPSCच्या मुलांना लिहायची सवय आहे, जे की MPSCच्या मुलांना आत्तापर्यंत नव्हती. कदाचित मुलांनी चालूही केले, आता करतायत ही प्रॅक्टिस. तर तिथं UPSCच्या मुलांना आपण कसं भारी पडेल, ह्याच्यासाठी काय सांगाल? तिथे मला वाटतं टू बी व्हेरी फ्रँक, UPSCच्या पोरांना ज्यांना सवय लागली आहे, ज्यांनी मेन्स लिहिले आहेत, त्यांना इनिशियली बीट करणं MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. कोणाचं खच्चीकरण करत नाही किंवा डिमोटिवेट करत नाही. मी स्वतः त्या स्टेजमधून गेलोय. तुम्हाला 3-3 तास 2 वेळा लिहायचंय, तुमचं फिजिकल, मेंटल, इमोशनल सगळं टेस्ट होत आहे. लिटरली हात दुखायला लागतो, मुंग्या यायला लागतात, इतक्या लेवलला, म्हणजे बोट दबतं लिटरली. तर या लेवलला जाऊन ती करावं लागतं. तर ती लेवल गाठायला कदाचित वेळ लागेल. ज्यांनी सुरू केलं असेल त्यांसाठी मला असं वाटतं हळूहळू त्या लेवलला जातील. आपणही आन्सर रायटिंगचा फ्री इनिशिएटिव्ह चालू केला आहे आणि तेच आपलं एक म्हणणं आहे की मुलांची आन्सर रायटिंगची भीती घालवायची. आणि जो आपला अप्रोच होता आपण त्यामुळे टॅगलाईन वापरली की कोणता आहे तो इनिशिएटिव्ह सांगा ना. नक्कीच सांगेल. तर की पॅटर्न नवीन अप्रोच तोच की डेली आन्सर रायटिंग, आपण एक नेट प्रॅक्टिस किंवा पुढे मी लार्ज स्केलला त्याला P2P आणतोय, पेन टू पेपर. पेन आणि पेपरला कनेक्ट करायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आणि विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंगला. आणि माझी वैयक्तिक पर्सनॅलिटी अशी आहे ना की हाऊ टू जनरेट पॉईंट्स. तुम्हाला काही माहीत नाही, फॉर एक्झाम्पल एक साधा सरळ त्यांनी प्रश्न विचारला आणि त्याच्याबद्दल आपल्याला फार जास्त काही माहीत नाहीये की महाराष्ट्रामधील आदिवासी महिलांच्या समस्या सांगा. तुम्ही काहीच वाचलं नाही, काय अभ्यास केला नाही. एक असते की आदिवासी महिलांच्या आरोग्याबद्दल काहीतरी समस्या असणार आहे. ऑल इंडिया लेवलला 50% तर नॉर्मल वुमनचा अनिमिया आहे, 40% 45% पर्यंत इथं असणार आहे. शिक्षणाचा अभाव इकडे असणार आहे. पुरुषप्रधान काही संस्कृतीमध्ये त्यांना ती अडचण येणार आहे. इकॉनॉमिक इंडिपेंडन्स नसणार आहे. म्हणजे जर तुम्हाला जस्ट सुरुवात करायची म्हटलं ना, काहीच अवघड नाही. तुम्हाला फक्त ते पॉईंट जनरेट करायचं, स्किल डेव्हलप करावं लागेल आणि तेच करण्याचा प्रयत्न आपण त्या फ्री आन्सर रायटिंगमधून करतोय. UPSCच्या मुलांना MPSCचा प्रिलिमचा कुठला अभ्यास नाही केला त्यांनी, ते त्यांना हेक्टिक आहे. तोच MPSCच्या मुलांकडे प्लस पॉईंट आहे. त्याच्यावरती तुमचं काय ओपिनियन राहील? हे मी डिस्क्रिप्टिव्हचा पहिला व्हिडिओ बनवला होता ना, त्याच वेळेस सावधान नावाचा बनवला होता मी. कारण हे होतं की UPSCकडून MPSCकडे येणाऱ्या मुलांना तेवढं गांभीर्य नव्हतं प्रिलिम्सबद्दल. असं वाटलं होतं आपण UPSCचा अभ्यास केला, आपण MPSC सहज नाही गेलं. MPSC प्रिलिम्सचं स्वरूप आणि UPSC प्रिलिम्स स्वरूप 360 डिग्री चेंज आहे. त्यामुळं त्या मुलांना खूप सावधतेनं, एक व्यवस्थित अप्रोचनं त्या ठिकाणी जावं लागेल. फक्त कंटेंटवर नाही होणार. MPSCची प्रश्न विचारण्याची एक टिपिकल पद्धत आहे, ऑप्शन सेट करायची एक टिपिकल पद्धत आहे. त्याला मी जे राईट लॉजिकल अप्रोच आणि ठोकताळे म्हणतो ना, ते तुमच्यात डेव्हलप झाले की 4-5 प्रश्न तुमचे असे बरोबर येणार आहेत. MPSCच्या पर्टिक्युलर मुलांना PYQ पाठ झालेत. MPSCचा पॅटर्न डिकोड झालेला आहे. प्रश्नाला
करंटच्या प्रश्नाचे लिटरली पूर्ण आन्सर्स फ्लॅश होतात. हेच उत्तर असतं. या लेव्हलला त्यांचं पीओएक अनालिसिस झालंय. ते यूज टू झालेत त्या पॅटर्नला. यूपीसीच्या मुलांना इकडे शिफ्ट करणं तेवढं सोपं नसेल. त्यामुळे मी 6 महिन्यापूर्वी मला वाटतं सांगितलं, की प्रिलिम्सला फोकस करा. मेन्स करू नका. मेन्स तुमची चांगली आहे. प्रिलिम्स निघाली तर मेन्स विल बी व्हेरी ईझी. त्यामुळं त्या ठिकाणी यूपीसीच्या पोरांना ॲडव्हान्टेज नसेल. 100% एमपीएससीच्या मुलांना असेल. एमपीसीतले तर बरेच पोरं मी तुम्हाला सांगतो आणि अभ्यास नाही करत नुसते बसले तरी पास होते. आता एमपीएससी मध्ये जुने विद्यार्थी पण भरपूर आहेत आणि आता नवीन विद्यार्थी येत आहेत ज्यांचं जस्ट ग्रॅज्युएशन झाले किंवा काही विद्यार्थी असे आहेत जे 11वी-12वीत आहेत आणि ते एमपीएससी द्यायचा विचार करतात. तर ह्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? यांनी कसं प्रिपरेशन केलं पाहिजे? जे नवीन विद्यार्थी आहेत ना त्यांना एक खूप चांगली संधी आहे, हं. की काही चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. जसं मी YouTubeला बऱ्याच वेळेला व्हिडिओ टाकतो, की वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास कसा करावा, नोट्स हां. कशा काढाव्या, रिव्हिजन कशी करावी आणि पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करावी. कारण काय होतं माहिती आहे का, की प्रत्येकालाच यश मिळेल ना मिळेल, राज्यसेवेतून पोस्ट मिळेल, क्लास 1 होईल ना माहीत नसतं. पण तो माणूस तरी असा डेव्हलप झाला पाहिजे किंवा कमीत कमी त्याला सरळ सेवेतून तरी पोस्ट मिळाली पाहिजे. यासाठी बेसिक गोष्टी आहेत, बेसिक स्किल्स आहेत. त्याच्यावर आतापासून त्या ठिकाणी फोकस केला पाहिजे. एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग झाला. दुसरं की आपल्या अभ्यास करण्याची पद्धत, अभ्यास करण्याची टेक्निक ज्या आहेत त्याच्यावर काम केलं पाहिजे. आता रायटिंगची परीक्षा येणार आहे. साधी गोष्ट सांगतो मला, पेनची कॅप जरी काढली ना तुमची स्पीड वाढते. सायन्सचा स्टुडंट म्हणून सांगतो, की तुम्ही जर वेट कमी केलं, तुम्हाला कमी वेट घेऊन पुढे जायचं आहे. इतकी साधी सरळ गोष्ट आहे. तुमचं अपराईट पोझिशन, तुमची लिहिताना बसण्याची पद्धत आहे, हं. तुमचा जो पेन आहे तो पेन, तुमच्या कुठल्या अँगलनं तो पेपरवर जातोय तो अँगल आहे. तुम्हाला फ्रिक्शन कमी करायचं आहे, रेजिस्टन्स कमी करायचं आहे, फ्लो वाढवायचा आहे, स्पीड वाढवायची आहे. साध्या गोष्टींवर आतापासून काम करा. अभ्यास कसा करायचा, कुठले बेसिक सोर्स आहेत, स्टेट बोर्डचं वाचन असेल, न्यूजपेपरचं वाचन असेल, आर्टिकलचं वाचन असेल, हं, त्याचं हं. एक समजून घेण्याचा प्रयत्न असेल, जे काही कंटेम्पररी इश्यूज आहेत. एक ऑप्शनल आपला कुठला आहे, त्या ऑप्शनलचं कोअर काय आहे, त्यासाठी हां. काय करावं लागणार आहे, तो ऑप्शनल कसा अभ्यास केला पाहिजे, अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास कसा करायचा आणि मॅथमॅटिक्सचा कसा करायचा, जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. मॅथमॅटिक्सला तुम्ही वाचून होणार नाहीये, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतील. एवढी बेसिक गोष्ट आपल्याला या स्टेजला जरी कळली, मला असं वाटतं पुढच्या काही दिवसामध्ये ती गोष्ट. आणि माझं म्हणणं राहील, चांगला मार्गदर्शक निवडा, चांगला मेंटर निवडा, एक चांगली अशी गोष्ट, चांगली व्यक्ती बघा की जी तुम्हाला हं, हं. प्रॉपर वेनं गाईड करेल. इथं काय झालंय माहिती आहे का, की उठसूट कुणीही, ज्यांनी कधी आयुष्यात एक प्रिलिम्स क्लिअर केली नाही, ज्यांनी कधी यूपीसीची मेन्स दिली नाही, त्यांनी आन्सर रायटिंगचे प्रोग्राम काढलेत, त्यांनी याचे मोठमोठे इन्स्टिट्यूट टाकलेत, त्यांनी हं, हं, क्लासेस हं, टाकलेत. हं. त्यामुळे तुम्हाला मिसगाईड होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळं कुठलीही गोष्ट निवडताना काळजीपूर्वक निवडा, समजून निवडा. पुढच्या व्यक्तीचं काय आहे, त्याचं कुठलं स्किल बेस आहे, तो आपल्यासाठी योग्य आहे का नाही, हा प्रश्न विचारूनच पुढे जा. माझं स्पष्ट म्हणणं राहील. हं, हं, आणि हं. जसं मी परत सांगतो, की स्टँडर्ड जे प्रोसेस आहे, प्रोसेसवर काम करा. हं, हं, प्रोसेस हं. शिकून घेण्याचा प्रयत्न करा. लर्न हाऊ टू लर्न. एक तुम्ही सांगितलं की वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास करा. कशी आहे ही वैज्ञानिक पद्धत? आता थोडंसं काय, की एक बीइंग अ डॉक्टर हां. आणि थोडा इंटरेस्ट सायकोलॉजीमध्ये असल्यामुळे थोडं बराच रिसर्च आपण हं, करतो. हं, हं. सायंटिफिक पद्धतीनं अभ्यास करत असताना एक पोमोडोरो सेशन नावाची एक गोष्ट असते. त्याच्यात असं म्हटलं जातं, की तुम्हाला 55 मिनिटानंतर कॉन्सन्ट्रेशन वाचता येत नाही. कंटिन्यू 55 मिनिटं अभ्यास केल्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक घेतला पाहिजे किंवा 25 मिनिटाचा एक स्लॉट झाल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घेतला पाहिजे. नंतर ब्रेक घेऊन परत वाचलं पाहिजे. हा झाला एक अभ्यास करतानाची पद्धत आहे. आणि युज्युअली असं म्हटलं जातं, की 8 तासाच्या वर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करूच शकत नाही. नंतर फक्त पाट्या टाकायचं काम करत, फक्त वाचत राहतो, आतमध्ये काही घुसत नाही. ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जसं मी म्हटलं, प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याची एक पद्धत आहे. त्याचा एक कोर आहे. हं. त्या पद्धतीनं त्याला केला पाहिजे. इतिहासाचा अभ्यास कसा करायचा याचं एक वेगळं स्किल आहे. जिओग्राफीचा अभ्यास कसा करायचा त्याचं एक वेगळं स्किल आहे. नोट्स कशा काढायचे याचं एक वेगळं आहे. रिव्हिजन कशी करायची ते फार महत्त्वाचं आहे. हं, 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 हं. स्टँडर्ड रिव्हिजन काय असते, की फॅक्च्युअल गोष्टी. म्हणजे तुम्ही जर मेमरी ग्राफ बघितला, जसा टाइम पास होत जातो, तसं मेमरी रिटेन करण्याची कॅपॅसिटी कमी होत जाते. फॅक्च्युअल गोष्टी तेव्हा त्याला टच केलं तर रिटेन जास्त वेळा केल्या जातात. फॅक्च्युअल गोष्टी त्याच दिवशी रिवाईज केल्या पाहिजे. 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला, 2 महिने, 4 महिने. परत 4 महिन्यातून एकदा ती गोष्ट गेलीच पाहिजे. 4 महिन्यापेक्षा जास्त गॅप पडता नाही. त्यात पण 4 महिन्यामध्ये 3-4 वेळा करून गेली पाहिजे. अवघड गोष्टी पण आपोआप लक्षात राहतात. ऑटो आणि पायलट मोड होतोय. ऑटो पायलट मोड होतो. म्हणजे माझं सिंपल एक म्हणणं हं, असतं, हं, की हं. तुम्ही तुमच्या घरापासून तुमच्या शाळेत, कॉलेज किंवा कुठं जाताना रस्ता पाठ करता का? नाही. वेळा गेलेला असता, तुम्ही फोनवर बोलताय, बिझी आहे, काहीतरी विचार चालू आहे, तरी तुम्ही बरोबर जाता. बरोबर. पण तुम्हाला तो सवयीचा भाग झाला. हो. तसाच अभ्यासाच्या बाबतीमध्ये त्याला रिव्हिजन करून, गो थ्रू करून इतका पॅसिव्हली लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही एक महत्त्वाची गोष्ट, ॲक्टिव्ह मेमरी आणि पॅसिव्ह मेमरी. ॲक्टिव्ह मेमरीच्या मागे नाही लागायचं. ती कधीही हं, हं, दगा देऊ हं, शकते. हं. पाठांतर नाही करायचं, रट्टा नाही मारायचा. तो प्रेशरमध्ये दगा देतो. बरोबर. तुमची पॅसिव्ह वेनं रिव्हिजन करून
ती गोष्ट काय झाली पाहिजे, लक्षात राहिली पाहिजे. हं, 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 हं. ठेवायची गरज नाही पडली पाहिजे, लक्षात राहिली पाहिजे. एवढं जरी केलं तरी मला वाटतं खूप. सरांनी बऱ्याच वेळा सांगितलं, की सरांचे जे व्हिडिओ आहेत, YouTubeवरती सरांनी टाकलेत. ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, तर सरांचं YouTube चॅनल आहे, की एम-पी-एस-सी मेड सिंपल. त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही कधीही सरांचे व्हिडिओ बघू शकताय. तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ ऐकताय, याचा अर्थ तुम्ही सरांमध्ये नक्कीच इंटरेस्टेड आहे. सरांच्या बोलीवरती, सरांच्या नॉलेजवरती खरंच तुम्ही इंटरेस्टेड आहे. तर ते व्हिडिओ बघायचे असतील, तर नक्की तुम्ही एम-पी-एस-सी मेड सिंपलवरती जाऊन बघू शकता. शेवटी एक सर हा प्रश्न विचारतो, की एम-पी-एस-सीच्या मुलांसाठी तुम्ही टिप कोणती द्याल? सगळ्यात सुरुवातीला मी एक सांगेल, एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांनी जे पर्टिक्युलरली नवीन विद्यार्थी एम-पी-एससीची तयारी करायला येत आहेत, हं. यू-पी-एससीवाले एम-पी-एससीकडे येत आहेत, कट ऑफच्या भानगडीत पडू नका आणि हां. टेलिग्रामच्या नादी लागू नका. खूप लोकांचं आयुष्य बरबाद झालंय त्या कट ऑफच्या नादामध्ये. किती लागेल, काय लागेल. हं, हं, सरळ एक गोष्ट आहे, एक प्रोसेस आहे, एक सिस्टीम आहे. ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. सिस्टीमवर काम करा, प्रोसेसवर काम करा. एंडच्या भानगडीत पडू नका. पास होईल, नापास होईल, कट ऑफ किती लागेल, मार्क पडतील, नाही पडतील. मेहनत घ्या, प्रोसेस शिकून घ्या, प्रोसेस फाईन करा. त्यातले हं. सायंटिफिक वेज काढा. त्याचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एस-ओ-पी जे आहेत त्या हां. फॉलो करा आणि बस त्याच्यावर फोकस करा. आणि एक एक जिद्दीनं, एक मेहनतीनं, एक पॅशननं, एक स्टँडर्ड पद्धतीनं त्या सिस्टीमला सामोरं जा, त्या सिस्टीमचा भाग व्हा आणि ती गोष्ट करा. हं, 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 100% हं. यश मिळतं. मी आत्तापर्यंत सरांनी दिलेली सगळी माहिती ऐकली आहे. सरांना जर तुम्हाला भेटायचं असेल, कधी सरांची भेट घ्यायची असेल, सरांकडून कधी तुम्हाला कोणतीही माहिती घ्यायची असेल, तर सरांचं ऑफिस, सरांचा क्लास हा नवी पेठेत विठ्ठल मंदिरापाशी आहे. या क्लासचं नाव आहे एम-पी-एस-सी एक्झाम मंत्रा. तुम्ही कधीही येऊन सरांना भेटू शकता. कोणत्याही वेळी येऊन भेटू शकता. कारण सरांनी आजपर्यंत भरपूर विद्यार्थी घडवलेत आणि तुम्ही एक ते घडणाऱ्यांमध्ये आहात. हं, आपलं ऑफलाईन ऑफिस असेल किंवा फ्री मेंटरिंगला मी माझा नंबर दिलेला आहे. संध्याकाळी 7-8च्या दरम्यान ते फोन करू शकतात. हं. आपली वेबसाईट पण आहे mpscmedsimple.com. आपलं ॲप पण आहे मेड सिंपलचं किंवा आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे एम-पी-एस-सी एक्झाम मंत्र आणि YouTube एम-पी-एस-सी मेड सिंपल आहे. कुठेही कमेंटच्याद्वारे किंवा कुठेही तुम्ही आपल्या ऑफिसच्या नंबरवर कॉल करून त्यांना विचारू शकता कुठला स्लॉट अवेलेबल आहे आणि त्या स्लॉटमध्ये या. चांगली माहिती दिलीत तुम्ही. ही माहिती नक्कीच विद्यार्थ्यांच्या कामी येईल. बोलका तुमचा आभारी आहे. थँक यू सो मच टीम बोलका. तुम्ही मला ही संधी दिली आणि एक विद्यार्थ्यांशी भेटण्याचं या स्वरूपामधलं जे काही एक प्रयत्न तुम्ही केला आणि मला त्यात बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू धन्यवाद. सो मच टीम बोलका. थँक यू सर.